नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय कच्च्या कैरीचं पन्ह. जरासुद्धा साखर न वापरता आज आपण हे पन्ह बनवणार आहोत. अवघ्या 5 मिनिटामध्ये हे पन्ह बनवून तयार होतं. एकदम साधी सोपी पद्धत आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 4 कैऱ्या अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. नेहमी कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवताना देठाकडचा भाग पाण्यात राहील अशा प्रकारे ही कैरी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. कैरी पाण्यात भिजत ठेवल्यामुळे यातील उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे जो देठाकडच्या भागाला चीक असतो तो सुद्धा जाण्यास मदत होते. आता इथे मी कैरीच्या देठाकडचा भाग काढून घेणार आहे. त्याचप्रमाणे कैरीचं सालसुद्धा मी पिलरच्या साहाय्याने काढून घेणार आहे. इथे मी रायवळच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला साल नसेल काढून घ्यायचं तर नाही काढून घेतलं तरी देखील चालेल. सर्व सालं मी कैऱ्यांची काढून घेतलेली आहेत. आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये या सर्व कैऱ्या ठेवणार आहे आणि ग्लासभर यामध्ये पाणी ओतून आता कुकरला झाकण लावून कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तर कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे आणि इथे मी कुकरमधून या कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत. इथे मी एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कैरीचा गर काढून घ्यायचा आहे. यामध्ये कोय आहे, ती कोय आपल्याला काढून टाकायची आहे. यामध्ये 2 कैऱ्या ह्या परिपक्व आहेत, म्हणजेच त्या कैऱ्यांमध्ये बाटा आहे. आता बाट्यावरचा गर सुद्धा चमच्याने अलगद असा निघून येतोय, म्हणजे जरासुद्धा गर वाया जाणार नाही. आता इथे मी सर्व गर काढून घेतलेला आहे. यामध्ये मी 1 वाटी भरून बारीक चिरलेला गूळ घालणार आहे. सोबतच पाव चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर घातल्यामुळे आपल्या कैरीच्या पन्ह्याला स्वाद हा अप्रतिम येतो. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे गूळ विरघळायला बराचसा वेळ लागेल, त्यामुळे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं मिक्सरला फिरवल्यामुळे गूळ हा पटकन विरघळला जाईल. इथे मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. इथे आपलं कैरीचं पन्ह बनवून तयार आहे. हे पन्ह तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून महिनाभर फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. आता हे पन्ह मी सर्व करणार आहे. त्याकरिता इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येकी 1-1 पळी इतकं हे मिश्रण घालणार आहे. सोबतच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी माठातलं थंडगार पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर का बर्फाचे खडे यामध्ये घालायचे असतील तरी देखील घालू शकता किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी हवं असेल तरी देखील यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. इथे आपलं अप्रतिम चवीचं छान असं कैरीचं पन्ह बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये. धन्यवाद.